मित्रांनो, आता आपण उटी सोडत आहोत आणि आपण इथून पुढे मुन्नार या ठिकाणी जाणार आहोत. 236 किलोमीटरचा हा प्रवास आहे. गुगलने आपल्याला 7 तास दाखवलेले आहेत आणि आत्ता हे समोर उटीचं दिसत असेल. समोरनं असं वाटतं की त्या पहाडीच्या पलीकडे अख्खा डोंगर आहे. खूप अप्रतिम दृश्य आहे. बर्फच बर्फ वाटत आहे. ढग सगळे खाली आलेले आहेत. पण बघत असाल तुम्ही, खूप भारी सीन वाटतंय. थंडी सुद्धा खूप आहे. तरी सकाळचे 9:45 वाजलेले आहे. चला लवकरात लवकर आपण मुन्नार या ठिकाणी पोहोचूया. आपले अनिल खाडे आणि हे मोठमोठ्या पवनचक्क्या बिगबल त्यांच्यासोबत वाटायचं. पूर्णपणे झाडांचा बंगला तयार झालेला आहे 1 किलोमीटरपर्यंत. जुन्या आपल्या सातारा रस्त्याची आठवण झाली. दोन्ही साईडला झाडं आहेत मोठमोठी आणि त्याचा बंगला तयार झालेला आहे. बॉर्डरवरती आहे. आपण चेकपोस्टला चाललेलो आहे. 7च्या नंतर तुम्हाला इथं टू व्हीलरला एंट्री नाही आहे. आता आपल्याला सोडते. 7च्या नंतर टू व्हीलरला एंट्री नाही आहे.
टायगर रिझॉर्ट. हे जंगलामध्ये हत्ती फिरताना दिसतात आहे बघा. कळप आहे हत्तीचं, मनमुक्त फिरत आहे. टायगर रिझर्व जंगल आहे. पूर्णपणे अनामल्ली जंगल आहे. टायगर रिझर्व आहे. या जंगलातला हा रस्ता आहे. जवळपास 30 किलोमीटरचा रस्ता आहे हा. ते रस्त्यावर सुद्धा वाघ वगैरे येतात. आत्ता आपण मुन्नार येथे ठिकाणी आलेलो आहेत आणि जंगल संपल्यानंतर हे सगळे चहाचे मळे आपल्याला दिसत आहेत. आणि ही आपली सगुना. तर मित्रांनो, क्रेझी रायडर राहुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुन्नार या ठिकाणी सीसीराम होमस्टे या ठिकाणी राहिलेलो आहेत. खूप छान असं छोटंसंच होमस्टे आहे, पण नदीच्या कडेला आहे. आपण हे बघत आहात, 2 मजली त्यांचं आहे. आपण आपल्या गाड्या येथे पार्क केलेले आहेत आणि त्यांना जर बोलवायचं असेल तर ही बेल लटकवलेली आहे. बेल हे ओळायची दोरी, वरती घंटी वाजते. असा साईड व्ह्यू आहे. समोरच तुम्हाला बसण्यासाठी आणि रात्रीची मज्जा घेण्यासाठी इथं जागा केलेली आहे त्यांनी. आणि समोरच रिव्हर आहे, नदी आहे. आणि इथनं वरती आपला पहिल्या मजल्यावरती आपला रूम आहे, तो रिव्हर साईड. आतमध्ये आल्यानंतर इथे असं त्यांचा फोटो आहे येशूचा. हे त्यांची बसण्याची जागा आहे. इथं डायनिंग टेबल आहे. अशा रूम्स आहेत आतमध्ये. आम्हाला ही कोपऱ्यातली रूम दिलेली आहे. संध्याकाळी बोन फायरची बी सोय केलेली आहे. ही बसण्याची जागा आणि हे त्यांचं होमस्टे.